स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर झालेल्या निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाचा निर्णय. तर याबाबतची पुढची सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो. ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व कायम राहणार आहे. मोठा बेंच निर्णय घेईल तेव्हा डेटा गोळा करायला हवा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणुका होणार असल्यानं आणि 27% आरक्षणाचे संकेत दिले असल्यानं स्थगिती दिलेली नाही. हा ओबीसी समाजाला दिलासा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानुसार निवडणुका होणार असतील तर निवडणूक निकालावर टांगती तलवार आहे. निवडणुका घ्या पण कोर्टाचा निर्णय अंतिम राहील म्हणजे ओबीसी उमेदवारांवर टांगती तलवार राहणार. हे सरकार 27% आरक्षण दिलं म्हणून पाठ थोपटून घेत होतं. ओबीसींना मूर्ख बनवण्याचं काम सरकारनं केलंय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप केलाय. तिजोरीचे मालक जरी मुख्यमंत्री असले तरी तिजोरीचे मंत्री अजितदादा आहेत असं वक्तव्य क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय आणि त्यावर शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सत्तेचा इतका माज जसं की बापाच्या शेतात पिकवलेल्या पैशावर राज्य चालवतात अशा शब्दात मेहबूब शेख यांनी निशाणा साधलाय. नाना पटोले यांची कॉपी करून देवेंद्र फडणवीसांनी टीव्ही आणि पेपरवाल्यांना सांगून देवाभाऊ छापायला चालू केलाय. पण महाराष्ट्रात एकच भाऊ आहे आणि तो म्हणजे नाना भाऊ. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. महायुतीत चाललंय काय याची काळजी करण्यापेक्षा काँग्रेसनं आपलं दुकान सांभाळावं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार तिघे सक्षम आहेत. ही छोटी निवडणूक आहे अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी काँग्रेस नेत्यांना उत्तर दिलंय. मुंबई पालिकेच्या कामा रोड इथल्या मुंबई पब्लिक स्कूलच्या उद्घाटनाप्रसंगी भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवाद पाहायला मिळाला. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप खासदार वर्षा गायकवाड यांनी केलाय. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलासा देत प्रफुल्ल गुडधे यांना झटका दिला. ईव्हीएमवर निवडणूक घेतली त्यामुळे ती निवडणूक रद्द करा अशी याचिका प्रफुल्ल गुडधे यांनी केली होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक रद्द करा अशी मागणी त्यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका रद्द केली आहे. डोंबिवलीतल्या संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. 180 कोटी रुपयांच्या निधीतून क्रीडा संकुलांची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंना अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असं क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे.